छत्रपती संभाजीनगर येथील पैठण गेट परिसरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी 39 लाख रोकड मिळाली असून या संदर्भात 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या संदर्भात छत्रपती संभाजीनगर पोलिसांना माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली असून एवढी रक्कम कुठून आणली, कुठे घेऊन जाणार याची विचारपूस सध्या पोलीस करत आहेत। कॅश सापडलेला आहे। लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आम्ही आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार DCP झोन 1 नितीन बगाटे आम्ही आज ॲसेसरीज पैठण गेट येथे अराऊंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। किती आरोपी सापडले? साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत। अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत। आणि इथे मोठ्या प्रमाणात कॅश सापडलेला आहे, तर काय कारण काय आहे? त्याचाच तपास आम्ही करत आहोत। इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत। आणि इन्फॉर्मेशन काय गुप्तनीय? आम्हाला एक 10 दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती, त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे।